सरकार 76 कुडचिरे कैप्टन प्लीज। सरकार 76 कैप्टन, आपको रिक्वेस्ट रहेगी, आपको आपका सम्मान होगा, प्लीज कम फॉर टोकन ऑफ लव। सरकार 76 कप्तान, सरकार 76 कॅप्टन, तुम्हाला विनंती आहे आपण कृपया यावं, आपला सन्मान केला जाईल। आणि सर्वनीय श्याम साहेब, तुम्हाला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी आणि त्याचबरोबर समोरच्या संघाचा सन्मान देखील आपण करावा। मॅन ऑफ दी मॅच मिस्टर प्रितेश नाईक, कॉंग्रॅच्युलेशन्स, प्लीज कम। यानंतर सामना रंगतोय अशांक दळवी स्ट्रायकर्स कुर्टी विपक्ष पारसेम युथ पारसेम। नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा पारसेम युथ पारसेम। आणि त्याचबरोबर कुर्ती आपले फलंदाज पाठवा। मॅन ऑफ द मॅच प्रितेश आपण यायचं आहे आणि त्याचबरोबर सरकार 76 आपला कॅप्टन देखील आपण देखील यायचं आहे। दोघांची वाट बघितली जाते, मान्यवर उपस्थित आहेत। सन्माननीय श्याम सरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल। चला बॅट्समन, तुम्हाला कॉल देऊन जवळजवळ मला वाटतं 5 मिनिटांचा कालावधी गेलाय। बॅट्समन चला, बघा टाईमला वेळेला कोणताही पर्याय नाही आहे। ओके, धन्यवाद। आणि कुर्ती संघ जरा 12वा खेळाडू पाठवायचा आहे। कुर्ती
घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसऱ्या सेशनला होते सुरुवात. सामना रंगतोय. एका बाजूला अशोक दळवी स्ट्रायकर्स गुडते आणि दुसऱ्या बाजूला पारसेम युथ पारसेम. स्ट्रायकिंग एंडला बॅटर भास्करच्या बॅट मधून निघाला एक फटका. देखणा लाजवाब. एका टप्प्यावर एका पायावर चेंडून सीमा गाठली आहे. आलाय चौकार. 4-4-4. गोलंदाजी मार्कवर आमिर साळगावकर. यावेळी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. ऑफस्ट्रिकच्या बराच बाहेर चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. पंचांच्या भूमिकेत सर वामन मयेकर, त्याचबरोबर सतगिरी नाईक. आणि आता मात्र थोडासा रोखून ठेवलाय. निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाजी मार्कवर. एक अनुभवी खेळाडू आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच निघाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या पोचते 6 धावा धावफलकावर. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट. आणि स्ट्रायकिंग एंडला गोवा राज्याचा आणखी एक उभरता व सितारा प्रणल सावंत. याच्यामध्ये देखील एक क्षमता आहे. यावेळी कदाचित काहीतरी घडलंय मैदानावर. लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडून. थोड्या वेळासाठी दिल की धडकन तेज झाली होती. कदाचित बॅटला लागला की काय चेंडू. आणि यष्टरक्षकाच्या दिशेने होता. यष्ट्यांच्या मागे साहिल आरोलकर दिसला. अखूट टप्प्याचा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूपळीचा संपर्क पुन्हा एकदा होत नाहीये. आणि पंचाचा इशारा आलाय. बाईच्या स्वरूपातली धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. 8 धावा धावफलकावर. पंचाच्या भूमिकेत सर वामन मयेकर, सर सतगिरी नाईक आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सर शिवचरण दाभोलकर. क्रिकेटमधलं सगळ्यात कठीण काम म्हणजे पंचगिरी. आणि ते काम सगळ्यात महत्त्वाचं, कारण प्रत्येक चेंडू हा अगदी डोळ्यात तेल घालून जज करावा लागतो, पाहावा लागतो. कारण ते देखील माणूस आहेत. तरी देखील कोणताही निर्णय वादात जाणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागते. आणि ओव्हरऑल पंचगिरी करणं तेवढं सोपं नाही आहे. अर्थात क्रिकेटमध्ये सगळ्या क्षेत्राचा विचार केला, प्रत्येक फील्डचा विचार केला. जेवढं पंचांना महत्त्व आहे तेवढं स्कोररला देखील आहे. स्कोररला देखील तेवढंच महत्त्व, तेवढंच वेळ द्यावा लागतो. त्याचबरोबर कॉमेंटेटर्स, त्यांना देखील त्यांचा देखील शब्द इकडचा तिकडे होणार नाही याची देखील त्यांना काळजी घ्यावी लागते. बॅटरला आणि गोलंदाज, क्षेत्ररक्षक सर्व काही महत्त्वाचं आहे. प्रत्येक घटक हा क्रिकेटमध्ये महत्त्वाचा. वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. सचिन बॉलर रे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय हर्ष. गोलंदाजी मार्कवर साईशनं कमाल केली आहे. प्रणल सावंत नावाचा एक घातक फलंदाज ज्याला माघारी पाठवलंय. यावेळी मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून पाठवलाय चेंडूला सीमारेषा पार. आलाय चौकार. 4-4-4. पारसेम युथ पारसेम सध्या तरी फलंदाजांना त्याने जखडून ठेवलंय. यावेळी बॅटच्या टोला लागलाय. चेंडू वाऱ्याच्या वेगानं निघालाय. मिड विकेटच्या डोक्यावरून हाय अँड हॅलो करत चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय षटकार. कटू बॉय सिक्सर. पुढचा सामना CKC अडपई विपक्ष टीम बॉस सावयवेरे. यावेळी षटकार खर्च झाल्यानंतर थोडासा दबावाखाली आलाय साईश. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल नंतर पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल निघालाय. जाता जाता डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिरवली आहे. 20 धावा धावफलकावर 20. गोलंदाजी मार्कवर सचिन सज्ज झालाय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावली आहे. 21 धावा सचिन पाटची. यावेळी चांगला चेंडू. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. वेळ घेतला होता आणि यावेळी गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. चित्त्याची चपळाई. बुलेट ट्रेनचं स्पीड. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण बघितलंय. एकदम निघाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलंय. 22 धावा 22. लॉस ऑफ 1. यावेळी ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न केलाय सचिननं. वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. 23 धावा धावफलकावर.
तुम्हाला धावांचा वेग थोडासा वाढवावा लागेल. समोरच्या फलंदाजीचा विचार केला तर तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि तो प्रयत्न झालाय सक्सेसफुल. आलाय पॉवरफुल सिक्सर लॉंगॉनच्या डोक्यावरून. हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय खतम. बुम. षटकारांत धावसंख्या पोचली आहे. हो यावेळी संधी होती परंतु चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार 4-4-4. एक चांगला फटका निघालाय. षटकारानंतर चौकार. हो यावेळी थोडासा फंबल झालाय. प्रत्येक मिसफील्ड तुम्हाला काहीतरी नवीन दाखवत असते कारण प्रत्येक चेंडू हा महत्त्वाचा असतो. सामना बदलायला वेळ लागत नाही. एक चेंडू पुरेसा असतो. मगाचा सामना देखील झेल सुटला षटकार गेला आणि त्यानंतर फेकासनं सामनाच संपवला. थोडासा लाईनअप मध्ये चुकतोय आणि पुन्हा एकदा हळूहळू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सचिन. आणि यावेळी एकच धाव निघाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. 35 धावा धावफलकावर. 3 षटकांची सांगता झाली आहे. 35-35 आफ्टर कम्प्लिशन ऑफ थर्ड ओव्हर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय अशांक दळवी स्ट्रायकर्स कुर्ती संघ हे पाहणं उत्सुक्याचं असेल. यावेळी चांगला चेंडू होता आणि या चेंडूवर बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले. 36 धावा. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. साहिलच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय भास्करचं वजन आणि परिणाम सगळं काही दाखवलंय. रखरखत्या उन्हात अर्थात सूर्यप्रकाशात सूर्याचं दुसरं नाव भास्कर. यावेळी गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. एक धाव निघाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 क्षेत्ररक्षक फंबल झालेत. बघता बघता चेंडू झालाय सीमारेच्या पार. आलाय 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 चौकार. 4-4-4 कटू बॉय चौकार. जिथं दुसरी धाव धोक्यात होती तिथं चौकार देखील वसूल झालाय.
दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर धडकल्या. पुन्हा एकदा यावेळी बॅकअप द एंड टाकण्याचा प्रयत्न. आता काय होईल या चेंडूवर वेगानं आलाय क्षेत्ररक्षक आणि कदाचित बाद होऊन माघारी परतावं लागेल. दोन्ही स्टाईलमध्ये नो लुक हिट आणि माघारी परतलाय फलंदाज बॅटर. विकेट नंबर 2. विकेट नंबर 2. धावफलक स्थिरावलंय 46 धावा. एक षटकार एक चौकार. आणि पुढच्या सामन्यासाठी चला CKC अडपई आणि टीम बॉस सावयवेरेम बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. अडपई आणि सावयवेरेम बोथ टीम प्लीज कम फॉर टॉस विथ युअर प्लेइंग 11. आणि बॉल सुद्धा चेक करायचे आहेत. त्यामुळे 3 कामं आहेत. टॉससाठी या, बॉल चेक देखील करायचं आहे आणि प्लेइंग 11 देखील द्यायचे. नवीन फलंदाज तुषार आलाय. तुषारचं स्वागत झालंय मैदानावर. आलाय देत दनादन. चेंडू चाललाय धन 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 करत सीमारेच्या पार. षटकार भास्करच्या बॅटमधून. तळपता भास्कर. मैदानावर आग ओकतोय. सूर्याची आग काय काम करते हे सगळे जण सगळं जग अनुभवतंय. आज भास्कर या सूर्याप्रमाणेच तळपतोय. यावेळी आडव्या बॅटचा फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 2 क्षेत्ररक्षक आलेत. येस नो आणि वेट हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि धावफलक आता मात्र थोडंसं ठीकठाक 54 धावा. आणि बघता बघता 4 षटकांची सांगता झाली. शेवटचं षटक हे शिल्लक आहे. यावेळी फिरून खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव निघाली आहे. मात्र पहिल्या चेंडूचा सामना करेल या षटकातल्या स्वतःचा. आणि यावेळी लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडून. लेग बाईची 1 धाव. एका धावेच्या मदतीनं अब तक 56 धावा धावफलकावर. 56. यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाही. थोडस स्टार्टअप घेणं गरजेचं होतं. साईशनं चूक केली आहे थोडीशी. चला तुम्हाला पुन्हा एकदा कॉल. अडपई आणि सावयवेरेम दोन्ही संघ कर्णधार या. आता मात्र कनेक्शन झालंय. झेल टिपणं का महत्वाचं असतं याचं उत्तर दिलंय फलंदाजानं. पुढच्या चेंडूवर आलाय षटकार. गटू बॉय सिक्सर. CKC अडपई आणि टीम बॉस सावयवेरेम. लास्ट कॉल फॉर बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस विथ युअर प्लेइंग 11 लिस्ट.
पुन्हा एक मोठा फटका, वार पे वार चल रहे हैं. आता डोक्यावर हात घेतलाय साईशनं, कारण साईशला समजलंय तो जेल टिपला असता नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला असता आणि त्यानंतर थोडंसं कठीण, कमीत कमी एक षटकार तरी वाचला असता. यावेळी चांगला चेंडू, मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव खतरा आणि एकच धाव एका धावेच्या मदतीनं 70 ऑन दी बोर्ड, 71 रिक्वायर्ड इन जस्ट 30 डिलिव्हरीज. 60 नाही तर 70 धावा आणि 71 धावांची चला आवश्यकता. काय घडतंय, काय बिघडतंय, घेऊन जाऊया. कॉम्बॉक्स मध्ये होतोय बदल. ऐकूया आवाज. संतोष मरिये, मॅन फ्रॉम वेंगुर्ला वाया कानकोणा. यस डीजे. हॅलो. धन्यवाद सिद्धेश परब. दुसऱ्या डावाची सुरुवात होते. डी ग्रुपमधील पहिली महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय आणि या मॅचमध्ये 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. पारसेम युथ पारसेम टीमला सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू पाठवा पारसेम टीम. साहिल अमित सलामीची जोडी. अमीर माफ करा. अमीर अमीर. तर साहिल ऑन स्ट्राईक. अमीर त्याला साथ देईल. पहिलाच बॉल घेऊन सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रणाल सावंत आपण पाहतोय, एक अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न. टायमिंग करा. पॅटची कडा. पहिलाच डॉट बॉल आपण पाहतोय प्रणाल सावंतकडनं आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय महत्त्वपूर्ण पहिल्या षटकाची, अनिवार्य पॉवर प्ले या षटकाची. 71 धावांचं पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय दुपारच्या सत्रातील. ही मॅच डी ग्रुपमधील पहिली मॅच आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात केली.
यावेळी डॉट बॉल आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आपण पाहतोय. प्रणल सावंतकडनं चांगली सुरुवात केली पहिल्या महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्ले या षटकाची. यावेळी खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला हा पटका केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे डीप फॉरवर्ड मिड विकेटला आणि तोपर्यंत 2 धाब्यांची लई लूट केली आणि या 2 धाब्याने धावफलक आपण पाहतोय. टोटल 2 धाबा. 2 धाब्याने संघाचा श्री गणेश केला. साहिलने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. टोटल 2 धाबा. पहिल्या षटकातील महत्त्वपूर्ण आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 धाबा धावफलकावर 71 धावसंख्येचा पाठलाग करताना पारसेम युथ पारसेम संघ. हॅलो हॅलो यावेळी कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. इथं मात्र एक धावी लिलया पूर्ण केली जाईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही बॅटरमध्ये. 22च्या रूपामध्ये एक धाव पूर्ण केली आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या परावर्तित झालेली आहे. टोटल 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रणल सावंत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या या महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्ले या ओव्हरमध्ये. पुढील बॉल डावकरी शैलीचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अमीर. पुढील बॉल पेस करेल. फिल्डिंगमध्ये अदलाबदली पाहतोय आपण. फिल्डिंग सेट केली जाईल लेफ्ट हँडर बॅटरसाठी. डीप मिड विकेटला ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट मिड ऑनला आणि एक वाईडिश लॉंग ऑनला. यावेळी इनसाइड आउट हा पटका खेळलाय. चेंडूचा प्रवास हा क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. कुठलीही चूक केली नाही इथं मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षकाचा आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज अमीरचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिला धक्का बसतोय 4 या धावसंख्येवर. पारसेम युथ पारसेम टीमला 71 धावसंख्येचा पाठलाग करताना. न्यू बॅटर साईश मैदानामध्ये दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकासाठी. तर पहिला धक्का बसतोय पारसेम युथ पारसेम या टीमला 71 धावसंख्येचा पाठलाग करताना. यावेळी कमी गतीचा बॉल आपण पाहतोय. गती परिवर्तन प्रतिस्पर्धी संघाच्या या बॉलवर कुठलंही उत्तर नाही. कुठलाही अंदाज नाही बॅटरकडे. डॉट बॉल आलेला आहे आणि डॉट बॉलने महत्त्वपूर्ण पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 4 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 71 धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानामध्ये साहिल आणि साईश ही जोडी मैदानामध्ये आहे. चांगली पार्टनरशिप करावी लागेल तुम्हाला. या मॅचमध्ये या धावांचा पाठलाग करायचा असेल तर संघर्ष तुम्हाला करावा लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागतील. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्ष आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकातील पहिला बॉल फेस करेल साहिल नामक बॅटर आपण पाहतोय ऑन स्ट्राइक. दिल्ली बहुत दूर है. पारसेम युथ पारसेम टीम के लिए तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. काउंटर अटॅक करावा लागेल इथून तुम्हाला. पहिलाच बॉल हर्ष ऑन द मार्क.
यावी ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय भरपूर लांब 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 चिमणी उडाली बुर आणि बॉलला केलंय दूर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवर इथं मात्र ब्लास्ट केलंय साहिल या बॅटरने. पहिल्याच बॉलवर हर्ष स्वागत केलंय 6 धावेने. डबल कव्हर धावसंख्या टोटल 10 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय. टोटल 10 धावा. 71 धावसंख्येचं उत्तर या मॅच मध्ये द्यायचं आहे प्रतिस्पर्धी संघाला. पुढील बॉल. यावेळी फुलरलेनचा बॉल उडवलाय. उंचाई, लंबाई, दुरी, एलिव्हेशन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर बॉलला केलंय हवाई सफर. काय फटका सजवलाय. ऑन अ शॉट. सो ब्युटिफुल. साहिलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या टोटल 16 धावा. 71 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे आणि या धावांचं पाठलाग करायचं असेल तर याच प्रकारे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. तोडफोड विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. पहिले षटक निर्णायक ठरलंय प्रणल सावंतचं आणि या षटकामध्ये धावा इथं मात्र बनतायत. यावी फटका बसतोय. कमबॅक केलंय. ओ माय गॉड. देव नाही देवार्यत, अब भगवान को मंदिर में ढूंढना पड़ेगा. ये क्या हो गया. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद. ये क्या हुआ. संधी निर्माण केली होती गोलंदाजने. एक मोठी विकेट आली असती साहिलची पण विकेट किपरकडनं चूक झाली. कॅच ड्रॉप झाली आणि हा नक्की तुमच्यासाठी खेळाडू कर्दनकार ठरू शकतो. उलटॉस बॉल आहे. आडव्या बॅटने हा फटका केलाय. चेंडूचा प्रवास डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलकावर धावसंख्या 17 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढील बॉल. गोलंदाज थोडा नाराज असेल. कुलात टाकलेला बॉल टू द कव्हर. हा फटका केला इनसाइड आउट. अपेश केलाय. टिप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तैनात. प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने 18 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 71 धावांचं पाठलाग करायचं आहे. ओ काय फटका सजवलाय. घुटना देख, तमाशा देख. समोर हा फटका केलाय. लॉंग ऑफला क्लिअर करेल. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. सीमारेषा पार. खणखणीत नेत्रदीपक. सरपंच ट्रॉफी. षटकार. धावफलकावर धावसंख्या 24 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. प्रति षटकामागे 12 धावेची सरासरी आपण पाहतोय. करंट रन रेट आणि त्या सरासरीने धावा बनताय. 2 षटकानंतर 24 धावा. 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अठरा चेंडू आणि 47 धावसंख्येची आवश्यकता असेल इथून प्रतिस्पर्धी संघाला. बॉलिंग ट्रॅकवर सुशेन आपण पाहतोय. सुशेन बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल गती परिवर्तन. कमी गतीचा बॉल होता. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे या बॉलवर कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय महत्त्वपूर्ण तिसऱ्या षटकाची. ओ यावेळी पुन्हा एकदा संधी आली होती. संधी निर्माण केली होती गोलंदाजने. विकेट किपर फंबल होते आणि एक धाव ही पूर्ण केली जाईल.
एका धावेच्या मदतीने धावफलक हे पुढे सरकले. धावसंख्या धावफलकावर धावसंख्या क्वार्टर सेंचुरी 25 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 16 चेंडू 46 धावा सामना जिंकण्यासाठी या मॅचचं इक्वेशन. ओ हो उड़ाया गया, खत्म, टाटा, बाय बाय, गुड बाय, गया. चेंडू सी मारेशा पार, कणकणीत नेत्रदीपक, कट टू 11 बॉल, सिक्सर. अप्रतिम टायमिंग. साहिलला एक जीवनदान भेटलं आहे आणि या जीवनदानचं सोनं करेल का? यावेळी आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. इथं मात्र चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. थोडा फंबल होताना आपण पाहतोय. फिल्डर एक धाव पूर्ण केली. बत्तीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. या मॅचमध्ये 71 धावसंख्येचं पाठलाग द्यायचंय फारसेम युथ फारसेम या टीमला. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, ही मॅच कोण जिंकणार, आलेली वेळ ठरवणार. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही दुसऱ्या इनिंगचा तोपर्यंत भाकीत करणं खूप मुश्किल आहे, चुकीचं आहे. या वेळेवर फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. बॉलला दिशा दाखवली. डाऊन द लेग साइड हा फटका खेळलाय. चेंडू जाईल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार, चौकार. $36 total for 1. Third over in progress. यावी इनसाइड आउट. समोर हा फटका केलाय. फिल्डरचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज साईचा संपला खेळ. विकेट क्रमांक दुसरा, सेकंड विकेट डाऊन. 36 for 2 TJ. हॅलो. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता या मॅचमध्ये, या मॅचचं इक्वेशन आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय सौरभ. महत्वपूर्ण चौथ्या षटकासाठी एक गोलंदाजाला आणण्यात महत्वपूर्ण हे षटक असेल. 12 चेंडूमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. फारसेम युथ फारसेम या टीमला काय होणार, काय बिघडणार पाहायचं आहे. ही मॅच कोण जिंकेल, कुठला संघ या मॅचमध्ये संघर्ष करणार आणि प्रगतीच्या वाटचालीवर जाणार हे पाहूया. यावेळी पहिल्याच बॉलला फेकून दिलंय. सीमारेषा पार, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू फरार. व्हॉट अ शॉट. कट टू 11 बॉल, सिक्सर. आली लहर आणि केला कहर. 42 टोटल for 2. ओ यावी ऑन साइडला बॉलला भिर काऊन दिलंय. सीमा रेषा पार, षटकार. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक 2 षटकार. साहिल नावाचं वादळ मैदानावरती घोंगतंय. गडुळाचं पाणी कशाला खळविलं आणि या नागाच्या पिल्लाला का खळवलंय. हा नाग खळवलेला आहे.
काय बॅटिंग पाहायला भेटते. यावेळी मोठ्या पटक्यासाठी गेले होते. यावेळी टायमिंग करा. धावेची तमाम शंका समाप्त करतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. डॉट बॉल आलेला आहे. 48 टोटल. हो 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 हो, वैता 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 डायरेक्ट चंद्रार. सीमा रेषा पार. षटकार साहिलच्या बॅटमधून. साहिल नाम समझकर फ्लावर समझा क्या. फायर हूं मैं फायर. झोकेगा नाही साला. काय बॅटिंग पाहायला भेटते साहिलच्या बॅटमधून. ओ यावेळी गेंद अंदर दंडी बाहेर. फर्निचर उद्ध्वस्त केलंय. यू मिस अँड डेफिनेटली हिट. विकेट आली. कमबॅक केलंय. $54 टोटल. आणि मॅच मध्ये पाठलाग करायचंय. 71 धावा आणि इथून तुम्हाला धावा बनवाव्या लागतील 17. न्यू बॅटर. न्यू मॅन इन शुभम. ओ यावेळी दांडीगुल. बोल्ड हिम. अजून एक विकेट. कमबॅक केले गोलंदाजने. क्या हो रहा है. एक चेंडू सुख देतो तर एक चेंडू दुःख देतो अशी मॅच आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच. आता 6 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आपण हे समीकरण पाहतोय. मॅचचं इक्वेशन. व्हॉट अ मॅच. न्यू बॅटर रुपेश मैदानामध्ये दाखल होते. 6 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. पारसेम युथ पारसेम टीमला 17 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. सर्वेश बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक निम्न ओव्हर. 6 चेंडू 17 धावा मॅचचं समीकरण. सर्वेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. ओहो हो 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 हो, उडाया. सीमा रेषा पार. येतोय खणखणीत नेत्रदीपक गगनचुंबी षटकार. डबल कव्हर धावसंख्या 60. यावेळी इथं मात्र चेंडूचा प्रवास शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये झालाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र या मॅचचं इक्वेशन 4 चेंडू आणि धावा करायच्या 10. ऑन अ मॅच. जर गोलंदाजाने या धावा वाचवल्या, चमत्कार केला तर नमस्कार नक्कीच भेटणार गोलंदाजला.
यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर चेंडू पंचाने वाईट घोषित केलेला आहे. खराब गोलंदाजी. एकतर आपण आहो कर्ज बाजारी आणि त्यात मागता उष्ण शेजारी असा भोग होता. 4 चेंडू 9 धावा मॅचचं समीकरण. यावेळी खोदून काढलाय हा फटका. लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ. ओढ कॅच आली आहे विकेट. आता मॅच मध्ये रंगत वाढलेली आहे. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. फारसेम युथ फारसेम टीमला. वॉट अ मॅच. न्यू बॅटर नंदन मैदानामध्ये दाखल होते. 3 चेंडू बाकी आहेत. 9 धावसंख्येची आवश्यकता या मॅचचं इक्वेशन. काय मॅच आपण पाहतोय. अतितडीची रोमांचक मॅच पाहतोय आपण. यावेळी समोर हा फटका खेळलाय अलॉंग द कार्पेट. डीपला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. दोन चेंडू 8 धावा मॅचचं समीकरण. मोठा फटका तुम्हाला घ्यावाच लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाचा मोठा फटका थांबवेल का गोलंदाज हे पण पाहणं गरजेचं असेल. ओहो हो यावेळी समोर आणि इथं मात्र ज्या दिशेने हवेचा वेग आहे त्या दिशेने हा फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्लिअर केलंय. बॉलने आलाय खणखणीत नेत्रदीपक. सरपंच ट्रॉफी षटकार. डीजे थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. धन्यवाद डीजे. डीजे वाजणार फटाके फुटणार आमची पोरं नाचणार. ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. डीजे वाजवूया. आता मग मॅच मध्ये होऊया. 1 चेंडू आणि 2 धावा मॅचचं इक्वेशन. चला आपण लगेच मॅच. प्लीज टाइम काढू नका. हरी अप स्पीड अप घ्या. यानंतर तुम्हाला 1 इनिंग 20 मिनिटांमध्ये संपवायचे. तुम्हाला विनंती असेल नेक्स्ट मॅच साठी. हो इथं मात्र काय घडलंय. काय बिघडतंय. विकेट. ओ माय गॉड व्हॉट अ मॅच. आणि इथं मात्र संधी आली होती फारसेम संघाला पण मात्र पुन्हा इथं कमबॅक केलंय गोलंदाजने. व्हॉट अ मॅच. एका धावेने हा सामना पराभूत व्हावा लागतो प्रतिस्पर्धी संघाला आणि इथं मात्र एक मोठा विजय आपण पाहतोय कुट्टी संघाचा. एका धावेने हा सामना विजयी होतो हा संघ. अशांग दलवी स्ट्रायकर्स कुट्टी विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघ